नमस्कार मित्रांनो, एक्सपर्ट टॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपल्याकडे फायनान्शियल एक्सपर्ट राम गायकवाड सर आलेले आहेत, जे साधारणपणे 400 कोटीचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात. त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांना करोडपती बनवलेला आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे मार्केटबद्दल, वेल्थ क्रिएशनबद्दल, फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल आणि फायनान्सबद्दल. एक रुटीन किंवा एक सामान्य माणसाने कशा पद्धतीने प्लॅनिंग करून श्रीमंती मिळवली पाहिजे, वेल्थ क्रिएट केली पाहिजे, त्यांनी कसं सुखी समाधानी आनंदी झालं पाहिजे, शेअर मार्केट केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, म्युच्युअल फंड केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर राम सर, तुमचं सहर्ष स्वागत करतो मी एक्सपर्ट टॉक या विषयामध्ये, या प्रोग्राममध्ये. तर सगळ्यात पहिलं तर तुमच्याबद्दल इन शॉर्ट सांगा की किती वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि सध्या काय पोझिशन आहे? मी ह्या फायनान्स फील्डमध्ये 2002 पासून आहे, म्हणजे डिसेंबर 2002 पासून. आणि इन्शुरन्सपासून सुरुवात केली. आज मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड असं दोन्ही बिझनेस हे करतो. आज जवळपास जगभरात 400 कोटी रुपयेच्या म्युच्युअल फंडचे ॲसेट मॅनेज करतो. जवळपास 1200 फॅमिली आहेत. आणि ह्या तर आज आहेत, पण गाईड केले जवळपास 3-3.5 हजार लोकांना, ज्यांच्याकडून मी 1 रुपया तरी इन्व्हेस्ट करून घेतलेला आहे. त्यातले म्हणजे 2000 लोक सोडून गेलेले आहेत गेल्या 20 वर्षात. आणि त्याचे वेगवेगळे रिझन आहेत, पण आज जवळपास 400 कोटी मॅनेज करतोय. फंटॅस्टिक. राम सर, एक सामान्य माणसाला हमेशाच कुतूहल आहे शेअर मार्केटचं, म्युच्युअल फंडचं किंवा श्रीमंतीचं असं म्हणूयात. तो रात्रंदिवस पळतोय. एक्झॅक्टली त्यांनी काय केलं म्हणजे त्याला फायनान्शियल स्टेबिलिटी, फायनान्शियल फ्रीडम मिळू शकेल? तर त्याला थोडक्यात काय सांगाल, काय केलं पाहिजे का सामान्य माणसाने? करण्यासारखं तर थोडंसंच आहे, पण न करण्यासारखं खूप आहे. बरं, मी उलट्या बाजूनी सांगतो की प्रत्येक माणसाने पहिली लिस्ट बनवायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. ओके, काय करायला नाही पाहिजे त्याची लिस्ट बनवायची. त्याची लिस्ट बनवायला पाहिजे. पहिली गोष्ट, जगात कधीही कुठली गोष्ट फ्री मिळत नाही. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण मॉलमध्ये जातो, 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री, ती 1 पॅन्ट फ्री कधीच नसते. कारण की जर मी त्या मॉलवाल्याला जाऊन म्हणलं, दुकानदाराला, की ह्या 2 पैसेवाल्या पॅन्ट बाजूला ठेवून ती फ्रीवाली पॅन्ट मला दे, तो कधीच देणार नाही. बरं, म्हणजे फ्री काहीच नसतं. पण आपण त्या फ्रीच्या पॅन्टच्या नावाखाली 2 पॅन्टचे पैसे देऊन 3 पॅन्ट घेऊन येतो. बरोबर, गरज नसताना. इजी काहीच नसतं. जगात प्रत्येकाला रातोरात करोडपती बनायचं आहे, किंवा प्रत्येकाला असा शेअर घ्यायचा आहे जो दररोज डबल व्हायला पाहिजे, किंवा प्रत्येकाला अशी एक जमीन किंवा प्लॉट घ्यायचा आहे की ज्याचं आज 10 लाखाची किंमत 1 कोटी व्हायला पाहिजे. बरोबर, इजी काही नसतं. आणि बेसिकली माणसांनी त्याच्यातल्या 3 इच्छांना मारायला पाहिजे. म्हणजे 3 एक वाईट हे म्हणतो आपण. एक तर ग्रीड, की ग्रीड कधीच नसायला पाहिजे, की मला किती पैसे कमवायचे आहेत किंवा किती लालच आहेत. कारण त्या लालसेमुळंच पैसे बुडतात. परत न करण्यासारखंच येतो की मला स्टेट बँक जर 6.5% व्याज देते आणि एक पतसंस्था किंवा एक प्रायव्हेट लोकांना पैसे दिले तर मला 2% महिन्याला देतात, किंवा पतसंस्था 10% देते. तिथं ग्रीड येते. तो हार्ड अर्न मनी महिनाभर मरून काम करून पैसे आणतो आणि तो अशा एखाद्या स्कीममध्ये टाकतो की तिथं त्याला 5% 10% जास्त मिळतात म्हणून टाकतो, पण तो पूर्ण पैसे बुडवून बसतो. ते प्रिन्सिपल जाते, व्याजही मिळत नाही. हां, ते ग्रीड. आणि एक जेलसी नसायला पाहिजे, की माझा शेजाऱ्यांनी गाडी घेतली, मे बी त्याकडे खूप पैसे असतील, तो अफोर्ड करू शकतो, पण माझी तेवढी लायकीच नाही, तरी मी जाऊन कर्जावर गाडी घेणार आणि हप्ते भरत बसणार आणि घरात पोरांनी 50 रुपयाची वही मागितली की त्या कानफाडात मारणार. शॉपमुळं बेसिक गरजा पण पूर्ण करू शकत नाही. आणि उद्या माझा जॉब जर गेला तर मला त्या गाडीचा तसा यूज नव्हता, पण मी फक्त ते दिखाव्यासाठी घेतली आणि माझं बरबाद झालो. मे बी तो माणूस तेवढी वेल्थ नसेल, त्याने हप्त्यांवर गाडी घेतली असेल, पण मला वाटतं की तो खूप श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. पण मे बी तो हप्त्यावर जगत असेल तर आज जगातलं सगळ्यात मोठं कर्ज जर बघितलं तर आपल्याला वाटतं होम लोन असेल किंवा कॉर्पोरेट लोन असेल, पण जगातलं सगळ्यात मोठं लोन हे क्रेडिट कार्ड लोन आहे, बरोबर, नंबर वाईज.
आणि ते का तर एक इन्स्टंट आणि इझी. जसं मारुती किंवा हिरो होंडा 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस EMI कन्सेप्ट नव्हती त्यावेळेस त्यांचा सेल नव्हता. ज्यावेळेस EMI कन्सेप्ट आली तिथून सेल वाढला. आज आयफोननी जर EMI बंद केले तर आयफोनचा सेल इंडियामध्ये 70-80% डाऊन होईल. तिसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये बेसिकली एक डिसिप्लिन, आता काय करायला पाहिजे ते सांगतो की डिसिप्लिन वेनी एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे. आज मला जर इथून मुंबईला जायचं आहे, मी 10 मिनिटात नाही पोहोचू शकत. 1 तासातही नाही पोहोचू शकत. त्याला जेवढा वेळ लागेल तेवढं लागेल. आणि 2 तासातही नाही पोहोचू शकत. मग मी ती गाडी माझी 80चा ॲव्हरेज जर हायवेला लिहिलेला आहे, मी 120च्या 140च्या स्पीडनी जरी गेलो तर मला नाही माहीत मी किती 10 किलोमीटर जाणार आहे का 20 किलोमीटर जाणार आहे. पण 150 किलोमीटर पोहोचणार नाही हे डेफिनेट आहे. बरोबर. 150 किलोमीटर मी 120च्या स्पीडनी नॉनस्टॉप जाईन असं घडूच शकत नाही. मध्ये माझा ॲक्सिडेंट होणार आहे आणि मी मारणार आहे. बरोबर. हे लिखित आहे. राईट. त्याच्यामुळे एक ती प्रोसेस आहे आणि श्रीमंत बनण्यासाठी किंवा वेल्थ क्रिएट करण्यासाठी ती एक प्रोसेस आहे की तुमचं बजेटिंग पहिलं पाहिजे. की बेसिक परत फायनान्सकडे येतो की बजेटिंग, की माझ्या अकाउंटला दर महिन्याला सॅलरी किती येते, त्यातून माझ्या बेसिक गरजा काय जात आहेत, घर खर्च, खाणंपिणं, माझे EMI काय आहेत, आणि त्यानंतर उरलेल्यातला मॅक्झिमम 80 ते 90% पैसे माझे इन्व्हेस्टमेंटला जायला पाहिजेत. आणि ते इन्व्हेस्टमेंट कोणत्या पाहिजेत तर ज्या तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देतील. अशा नको आहेत की इन्फ्लेशनपेक्षा कमी देतील. आज समजा एक जनरलाइज इन्फ्लेशन, महागाई भारतात बघितली तर गव्हर्नमेंट डेटाप्रमाणे 5-6%, रस्त्यावरची महागाई बघितली तर 9-10%. बरोबर. म्हणजे 9-10% माझी महागाई वाढणार आहे आणि मी माझी FD जाऊन करतो 6%. म्हणजे मी माझी वेल्थ दरवर्षी 4% इरोड करतोय. बरोबर. आकड्यात पैसे वाढतात पण त्याची क्रयशक्ती वाढत नाही, किंवा 2% इरोड करतोय. त्याच्यापेक्षा मी माझे पैसे इनडायरेक्टली असं झालं की मी आग लावतोय. दर महिन्याची सॅलरी येते आणि त्यातल्या काही हिस्स्याला मी 4% आग लावतोय. बरोबर. पण तो 4% बायका पोरांनी मागितलं की त्यांना म्हणते पैसा नाही माझ्याकडे आणि एवढे इजी पैसे असतात का, त्यांना लेक्चर देतो. आणि इकडं मी इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेताना इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न बघतच नाही. जनरली वेल्थ क्रिएट करायची असेल कधी लॉंग टर्ममध्ये तर त्या देशातला जो महागाईचा रेट आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न जी ॲसेट देईल त्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. कोणती ॲसेट आहे त्याच्याबद्दलही सांगा. आता जर परत बायस असं नको म्हणायला लोकांनी, आपण जर एक गेल्या 20-25 वर्षाचा एक रिसर्च केला तर जनरली काय होतं की हे शेअर मार्केट, म्युच्युअल फंडवाले फक्त म्युच्युअल फंड चांगलं सांगतात असं एक लोकांच्या डोक्यात असतं. ह्यांना विकायचं असतं, कमिशन मिळतं. पण गेल्या 20 वर्षाचा 25 वर्षाचा इतिहास जर बघितला तर भारतात, पुण्यात, महाराष्ट्रात रिअल इस्टेटचे रिटर्न जर ॲव्हरेज काढले आणि व्ह्यूअरनी पण आपापलं बघावं की कधी मी प्रॉपर्टी घेतली होती आणि आज किती व्हॅल्यू आहे, त्याचं एक ऑनलाईन तुम्हाला फायनान्शियल कॅल्क्युलेटर मिळतं. त्याच्यामध्ये डेटा टाकला तर तो रेट CAGR किती निघाला तो निघतो. आता रिअल इस्टेटमधले गेल्या 20-22 वर्षाचे रिटर्न ऑन अन ॲव्हरेज 20 वर्षापूर्वी घेतला असेल तर 9%. गेल्या 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी जर कुठेही प्रॉपर्टी घेतली असेल तर ऑन अन ॲव्हरेज रिटर्न आहेत 7 ते 9% रेंजमध्ये. ओके. आता हे ॲव्हरेज आपण 7 ते 9च्या रेंजमध्ये जरी रिटर्न बघितले तर हे ॲक्च्युअल विदाऊट लोन बघितले. ओके. हे लोन जर मायनस केलं तर ते 3-4%. लोन जर मायनस केलं तर लोनचा एक कॉर्पस येतो जनरली तुमच्या रिटर्नमध्ये 2 ते 3% मायनस होतात. म्हणजे रिटर्न आले 5%वर, 5 ते 7% रिअल इस्टेटचे रिटर्न. सोन्याचे रिटर्न गेल्या 10 वर्षाचे आहेत ऑन अन ॲव्हरेज 9-9.5% सोन्याचे रिटर्न. आता गेल्या 3 वर्षातले सोन्याचे रिटर्न चांगले आहेत कारण कोरोनानंतर ते वाढलं, 15% जवळपास आहेत. पण गेल्या 15-20 वर्षाचे रिटर्नही सोन्याचे 9%च्या वर नाहीत ॲव्हरेज जर काढला तर. तिसरे ॲसेट क्लास राहिली बँक FDज, पोस्ट ऑफिस आणि हे. पोस्ट ऑफिस ऑन अन ॲव्हरेज 8 ते 8.5%. बँक FDज
त्या आहेत ऑन अन ॲव्हरेज. आम्ही शाळेत होतो म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस 12% FD होत्या. गेल्या वर्षी 6% होत्या. आत्ता 6.5 ते 7%. बरोबर. महागाई भारतात 6 ते 7%. FDचे रेट आहेत 66%. म्हणजे तुमचे नेट पॉझिटिव्ह काहीच नाही. म्हणजे तुम्ही श्रीमंत कधीच बनणार नाही. ते FD करणं म्हणजे ट्रेडमिलवर पळण्यासारखं आहे. कुठेच पोचत नाही. कुठंच पोहोचत नाही आणि थकतो. पण कमीत कमी आज चिंचवडपासून मी पळायला सुरुवात केली तर पिंपरीत तरी पोहोचेन. बरोबर. रोडवर पळलो तर. पण ट्रेडमिल इथं ठेवली मी त्याच्यावरच पळतोय. पिंपरीला जायचंय मला, कधीच नाही पोहोचणार. मी मरेन एका दिवशी पण पिंपरीत पोहोचणार नाही. बरोबर. त्यामुळं वेल्थ आपण ती सॅच्युरेट करतोय का ग्रो करतोय हे ते तुमचं इन्स्ट्रुमेंट ठरवतं. आणि आता शेवटी येतो जे मी माझ्या आयुष्यात फॉलो केलं गेले 20 वर्ष. मी आयुष्यात कधी रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकले नाहीत. पर्सनल सांगतोय, प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असेल. सोनं कधीच घेतलं नाही. इव्हन माझं 2008ला लग्न झालं, त्या लग्नाचं सोनं मी 12मध्ये विकलं आणि ते पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 2016ला विड्रॉ केले आणि मी माझं होम लोन नील केलं होतं. आता किती जणांच्या बायका तयार होतील लग्नातलं सोनं विकायला, हा प्रत्येकाचा व्ह्यू आहे. किती जणींचे नवरे तयार होतील घरातलं सोनं विकायला. कारण आज मी ब्लंटली सांगतो, सोन्यामध्ये किती भाव वाढला ना तर कुणालाच प्रॉफिट नाही मिळत. प्रॉफिटची कन्सेप्ट काय? स्वस्तात घ्या, महागात विका. बरोबर. आता ज्यांनी सोनं 10,000नी घेतलं 2008मध्ये, आज 75,000 झालं म्हणजे 65,000 वाढलं. पण ते गेन कधी येईल? जेव्हा विकेल तेव्हा. जाऊन विकेल त्यावेळेस. आज किती जण जाऊन विकणार आहेत? नाही विकणार, कोणीच नाही. म्हणजे गेन काहीच नाही. बरोबर. त्याचं युटिलायझेशन किंवा उपभोग काही युटिलायझेशन काहीच नाही. रिअल इस्टेट तेच आहे. मला 2 मुलं आहेत, मग 2 मुलांना 2 घरं होतील म्हणून तो आयुष्यभर हप्ते भरत बसतो. पण मार्केट गेल्या 44 वर्षाचे रिटर्न काय आहेत सेन्सेक्सचे? तर 15.5%. म्युच्युअल फंडचे रिटर्न काय आहेत गेल्या 20 वर्षाचे 25 वर्षाचे? 16.5%. ॲव्हरेज. कुठलाही फंड, कुठलाही मल्टी कॅप, मल्टी ॲसेट, फ्लेक्झी कॅप असे जर चांगले ह्याचे कुठलेही फंड घेतले आणि इव्हन निफ्टी जरी घेतला असेल, निफ्टीचा इंडेक्स फंड, तरी ॲव्हरेज रिटर्न 15% आहेत. बरोबर. म्हणजे 15%नी 10,000 रुपये महिना, 15,000 रुपये महिना ज्यांनी गेल्या 15 वर्षापासून केले त्याचे आज 1 कोटी झालेत. 15 वर्षात. काही ठिकाणी 1,20,00,000 झाले, काही ठिकाणी 90 झाले. ॲव्हरेज 1 कोटी झालाय गेल्या 15 वर्षात. पण कुठल्याही घराचा EMI म्हणजे 15,000चा मी हप्ता घेतला 15 वर्षापूर्वी, म्हणजे माझं घर घेतलं मी 20-22 लाखाचं. बरोबर. कारण 3-4 लाख डाऊन पेमेंट केलं, 15 लाखाचं लोन घेतलं म्हणजे 15,000 हप्ता. तर ते 20-22 लाखाचं घर माझं आज कुठेतरी 30-40 लाख झालंय. बरं. पण 1 कोटी नाही झालं. एक्झॅक्टली. म्हणजे घराच्या डबल किंवा ट्रिपल पैसे तिकडे बनले आणि त्या घरावर मी भाडं किती घेतोय? 2%. रेंटल यील्ड 2% आणि त्यात मी सुखी आहे. पण मी माझी वेल्थ किती बनवायचा चान्स घालवला कुणाच्या तरी सांगण्यावरून की अरे ह्या एरियात फ्लॅट घे किंवा ह्या एरियात प्लॉट घे, त्यासाठी मी हप्त्याने घेतलं. मी जर तो हप्ता असं बघितलं असतं की मी माझं घर घेतोय म्हणजे पेपर ॲसेट घेतोय आणि 15,000 रुपयाची SIP केली असती दर महिन्याला आज 15 वर्ष, तर आज 1 कोटी झाले असते. आणि आज 1 कोटीवर मी ते 1 कोटी काढून बँकेत जरी ठेवले 6.5%, 6.5 लाख रुपये व्याज मिळणार आहे वर्षाला. म्हणजे 50,000 रुपये महिना पेन्शन झाली. 50,000 पेन्शन म्हटलं आरामात मी पुण्यात खाऊन पिऊन जगू शकतो. अच्छा तरी जगू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि ती वेल्थ बनवण्यासाठी ती प्रोसेस लागते. राम सर, आपण फायनान्समध्ये काम करता, तर कशा पद्धतीने एखाद्या सामान्य माणसाने फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा काय कृती केल्या पाहिजे जेणेकरून तो सुद्धा फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकेल, फायनान्शियली फिट होऊ शकेल? एक नॉर्मली सांगितलं तर जे माझ्या गेल्या 20 वर्षाचं एक सार सांगतो किंवा जे खरंच बनलेत श्रीमंत, तर एक तर फक्त जगाला न दाखवण्यासाठी जगायला नाही पाहिजे. आणि एक प्रत्येक गोष्टीला किंवा काटकसरी स्वभाव पाहिजे आणि एका लेवलनंतर एवढे पैसे बनायला पाहिजेत की तुम्ही कुठलीही गोष्ट पैसे नाही म्हणून टाळायला नाही पाहिजे. एवढे पैसे बनतात. पण त्यासाठी तुम्हाला आजचं सुख
सॅक्रिफाईस करावं लागतं, आजचे खर्च तुम्हाला सॅक्रिफाईस करावे लागतात आणि मग ज्यावेळेस खूप पैसे बनतात त्यावेळेस मग तुम्ही त्या पैशाचा यूज काही करू शकता. आणि एक 10-15 वर्षाची प्रोसेस आहे. 10-15 वर्षात तुम्ही समजा मी माझ्या क्लायंटला जे गाईडलाईन देतो किंवा आता मनी अकॅडमी तर ओपन सेशन भरपूर करतात. यूट्यूबला पण मनी अकॅडमी नावाने बरेच इव्हेंट आहेत. तर ह्या केसमध्ये ते जे स्ट्रॅटेजीज किंवा मी जे स्ट्रॅटेजीज सांगतो ते जर फॉलो केल्या तर एक 15 वर्षात, मी तर लोकांना सांगतो 10 ते 15 वर्ष मला द्या, मी तुम्हाला फायनान्शियली फ्री करतो. म्हणजे तुमच्या 15 वर्षाच्या त्या प्रोसेसमध्ये तुमच्याकडे एवढं कॉर्पस जमा होतो की तिथून पुढे तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला ॲक्टिव्ह काम करायची गरजच नाही. म्हणजे तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून बिझी राहा, पण पैसा कमवायचा आहे म्हणून गरज नाही. तो जो पैसा कॉर्पस बनतो त्या कॉर्पसमध्ये तुमची होल लाईफ तुम्ही एन्जॉय करू शकता, फायनान्शियली फ्री होता. आणि फायनान्शियली फ्री म्हणजे काय की मी आज घरातून बाहेर पडलोच नाही, वर्षभर बाहेर पडलोच नाही, 3 वर्ष मी कुठेतरी जंगलात हिमालयात गेलो तरीही माझं घर, माझ्या बायका मुलांचा खर्च हे जर भागवणारी एक पॉवर आहे ती फंड, तो माझा कॉर्पस. म्हणजे मी आज घरी जाताना जरी माझी डेथ झाली तरी पैसा नाही म्हणून माझ्या फॅमिलीला कुणापुढेही हात पसरायची गरज नाही. पण ते एका सडन एका निर्णयात किंवा एका रात्रीत नाही घडत. त्यासाठी 10 ते 15 वर्षाची प्रोसेस आहे. आणि त्या 10 ते 15 वर्षाच्या प्रोसेसमध्ये सगळ्या व्ह्यूअरला पण माझं एकच म्हणणं आहे की एक स्वतःहून विचार करा. ज्या दिवशी ठरवाल त्या दिवशी आकाश सरांना मनी अकॅडमी किंवा मी आहे, कुणालाही येऊन मार्गदर्शन घ्या. करायचं न करायचा प्रश्न तुमचा आहे, कारण शेवटी फॅमिली तुमचे, पैसे तुमचे आहेत. बरं. आणि एक लेवलनंतर पैसा हा तुमच्यासाठी ज्यावेळेस काम करेल त्यावेळेस तुम्ही फायनान्शियली फ्री असता. म्युच्युअल फंडमध्ये SIP करावी का शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करून ट्रेडिंग करावी इंट्राडे वगैरे, त्याच्याबद्दल जरा थोडंसं तुमच्याकडनं गाईडच पाहिजे. हा प्रश्न खरं तर ॲक्च्युअल खूप जणांच्या महत्त्वाचा आहे. आता मी उद्या एका कॉलेजमध्ये जाणार आहे किंवा गेल्या आठवड्यात जवळपास 2 पोलिसांचे सेशन घेतले की आज म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा इन्व्हेस्टमेंट करणारे भारतात 7 कोटी लोक आहेत किंवा युनिक पॅन म्हणजे 5 ते 7 कोटी लोक आहेत. ड्रीम11 ऑनलाईन रमी खेळणारे 20-22 कोटी आहेत. बरं. म्हणजे 20-22 कोटी लोकांना ड्रीम11 किंवा ऑनलाईन रमीमधून रातोरात करोडपती बनायचं आहे, कारण त्यांना इजी आणि फास्ट पाहिजे. आणि वेल्थ ही बोरिंग जर्नी, वेल्थ बनवण्यासाठी तुम्हाला 15-20 वर्ष द्यावं लागतात. तर नॉर्मली म्हणजे मी माझ्या क्लायंटला ब्लंटली बोलतो, ते ब्लंटलीच तुम्हाला सांगतो की मी जर आज एक अरेंज मॅरेज केलं आणि असं म्हटलं की मला दुसऱ्या दिवशीच बाळ पाहिजे, इम्पॉसिबल आहे. बरोबर. किंवा मी आज आंबा खाल्ला, हापूस आंबा, आणि त्याची कोय माझ्या गॅलरीमध्ये नेऊन लावली आणि म्हटलं की मला पुढच्या वर्षीच्या आंब्याच्या सीझनमध्ये आंबे पाहिजेत, नाही होणार. बरं. सेम तसंच हे जे ड्रीम11 तुमचे ट्रेडिंग, F&O आणि सगळ्या व्ह्यूअरसाठी एक मी हे सांगेन की गुगलला जस्ट सर्च करा सेबी रिपोर्ट ऑन F&O. तर सेबी स्वतःहून सांगते, सेबी म्हणजे आपली पूर्ण स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केटला वॉच करणार वॉचडॉग म्हणा किंवा मेन ऑथॉरिटी, रेग्युलेटरी. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की 10 मधले 9 लोक बुडतात. बरोबर. 10 मधले 9 बुडतात, 1 कमवतो. आणि 1 कमवण्या एवढं मला माझ्या पाहण्यात आजपर्यंतच्या 20 वर्षात एकही माणूस नाही आला. पण त्या 9 लोकांना असं वाटतं की मी मार्केटला बीट करू शकतो आणि माझ्या एवढी अक्कल जगात कुणाला नाही. बरोबर. आणि ते बुडतात, अजून बुडतात, अजून बुडतात. माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये मी आत्महत्या केलेल्या लोक बघितलेत, बँकरप्ट झालेले लोक बघितलेत, कर्जबाजारी होऊन घरदार सोडून कुठे गायब झालेत माहीत नाही कोणालाच असे लोक बघितलेत, डायव्होर्स झालेले बघितलेत, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं, लॉस करून सगळं करिअर बर्बाद झाले. मग तुम्ही एक वाक्य पण बोलला की कन्सिस्टंटली 5 वर्ष रेग्युलरली. गेल्या 20 वर्षाचा माझा म्हणजे मी ह्या फील्डमध्ये आलो त्यावेळेस 3000 सेन्सेक्स होता, आज 74,000 आहे. आणि इकॉनॉमिक्स त्यामुळं त्या अगोदर
एशियन क्रायसिस, .com बबल, आपलं भारताने सोनं गहाण ठेवलं, असे सगळे इव्हेंट बघितलेत, वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलेलं. पण मी एक ब्लंटली सांगतो की माझ्या 20-22 वर्षाच्या करिअरमध्ये 5 वर्ष माणूस ट्रेडिंग करणारा किंवा ट्रेडर F&Oमध्ये आजही तो सुखी आणि आनंदी त्याचं आयुष्य जगतोय असा एकही माणूस मी बघितला नाही. जो माणूस ट्रेडिंग किंवा F&Oमध्ये खेळला आहे तो 1 ते 3 वर्षाच्या पिरियडमध्ये टोटल बँकरप्ट झाला आहे किंवा आयुष्य बरबाद केलं आहे. असा एकही माणूस आजही आनंदाने ट्रेडिंग करतोय आणि सक्सेसफुल आहे असं एकही एक्झाम्पल माझ्या बघण्यात नाही. आणि जे की मी गेल्या 20 वर्षात 10 ते 15 हजार लोकांना भेटलोय, वेगवेगळ्या आमच्या फील्डमधल्या लोकांना भेटलोय. माझ्याकडे जवळपास 2,500 लोकांचा पोर्टफोलिओ आहे, पण असा एकही माणूस नाही बघितला. पण असे खूप माणसं बघितलेत ज्यांनी शेअर्स घेतलेत किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP केली किंवा चांगले म्युच्युअल फंड घेतलेत आणि ते 10 ते 15 वर्ष होल्ड केलेत. आज दुसरा एक डेटा सांगतो, जस्ट प्रश्न आला म्हणून, की गेल्या 44 वर्षाचे मार्केटचे रिटर्न किंवा सेन्सेक्सचे रिटर्न 81 पासून 15.5% 15.5%. आज 25 वर्षापूर्वीच्या कुठल्याही स्कीम घेतल्या, कुठल्याही, मी नाव नाही घेत, पण कुठल्याही निपॉन, ICICI, HDFC, फ्रँकलिन किंवा कुठलेही जे 25 वर्षापूर्वी फंड हाऊसेस होते, कुठलाही फंडमध्ये 10,000 रुपयाची SIP केलेला माणूस आज रफली 30 लाखाचे कमीत कमी 3 ते 4 कोटीच्या रेंजमध्ये बनवलेत. फंटास्टिक. ज्याच्या 30 वर्षे SIP चालल्यात, काही फंड आहेत 30 वर्ष, त्याच्या 10,000च्या SIPनी आजची अमाऊंट जवळपास 13 ते 19 कोटीच्या रेंजमध्ये 30 वर्षात. मार्केटनी 15.5% रिटर्न दिलेत. पण आजपर्यंत असा एकही माणूस नाही ज्यांनी 20 वर्ष किंवा 25 वर्ष ती SIP किंवा तो स्टॉक कंटिन्यू ठेवला आहे. त्याच्यामुळे मार्केटनी रिटर्न दिले पण इन्व्हेस्टरला रिटर्न नाहीत बनले. आणि त्यामुळे मी भरपूर वेळेस म्हणतो की आपणच आपले दुश्मन आहे. आपण आपल्याला आवड केलं, श्रीमंतीचे दुश्मन आहे असं म्हणायला लागेल, की आपण आपल्याला आवड केलं ना, की राम सांगतोय हा शेअर विक, म्हणजे मलाच माझा राम सांगतोय की हा शेअर विक किंवा हे म्युच्युअल फंडमधून बाहेर पड. मी त्यावेळेस त्या रामच्या 2 थोबाडीत मारायला पाहिजेत आणि त्याला म्हणायला पाहिजे निघ, हे मी माझ्या मुलींच्या एज्युकेशनसाठी किंवा मी माझ्या रिटायरमेंटसाठी हे पैसे ठेवलेले आहेत. आणि तेवढी हिंमत स्वतःला दाखवावी लागेल की स्वतःच्या कानाखाली मारणे इतकी. फंटास्टिक. तर पैसे बनणार आहेत. फंटास्टिक. शेअर मार्केट केलं पाहिजे का? केलं तर कसं केलं पाहिजे? शेअर मार्केट करायला पण पाहिजे आणि नाही पण करायला पाहिजे. ओके, दोन्ही उत्तर आहेत. करायचं तर कसं करायचं, नाही करायचं तर कसं नाही करायचं. आता शेअर मार्केट करायला कधी पाहिजे? आज आपण यूट्यूबला किंवा हे सगळे जेवढे यूट्यूबर आहेत किंवा कुठल्याही स्टोरी आपण काय ऐकतो न्यूजमध्ये किंवा हे की 1980मध्ये विप्रोचे ज्यांनी 10,000चे शेअर घेतले आज त्याचे 850 कोटी झाले. ज्यांनी 1992 इन्फोसिस आले त्यावेळेस ज्यांनी शेअर्स घेतले 10,000चे त्याचे आज 3 कोटी झाले. ज्यांनी 2003मध्ये आय शेअर घेतले 10,000चे, समजा लाख रुपयाचे आय शेअर घेतले असेल आज 3 कोटी झाले. बरोबर. ज्यांनी सिप्ला घेतलं अमुक अमाऊंटला आज एवढी अमाऊंट झाली. ज्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज घेतली अंबानी धीरूभाईच्या काळात त्याचे आज एवढे करोड झाले. पण ह्याच्यात कुठेही दिसत नाही की ज्यांनी गेल्या 1-2 वर्षात शेअर घेतल्याने एवढे पैसे बनवलेत. नाही. आता हे पैसे कधी बनलेत? 15-20-25 वर्ष होल्ड केल्याने. म्युच्युअल फंडमध्ये पैसे कुणाचे बनलेत? 15-20-25 वर्ष होल्ड केल्यावर. म्हणजे शेअर मार्केट कुणी करावं? तर ज्याला आज पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि रातोरात अमीर न होता 15-20 वर्ष होल्ड करायचे आहेत. ओके. त्याचे पैसे खूप बनणार आहेत. पण जो तो आज रातोरात श्रीमंत किंवा ट्रेडिंग करून किंवा 1-2 दिवसात किंवा 8 दिवसात महिन्यात शेअर घेणार विकणार आहे त्यासाठी शेअर मार्केट हे कधीच नाही. ओके. तो डेफिनेटली जाऊन मारणार आहे, लॉस करणार आहे. हे तेवढंच त्रिवार सत्य आहे. ओके. कारण मी एक ब्लंटली सांगतो की गेल्या 20 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये शेअर्समध्ये ट्रेडिंग करून किंवा F&Oमध्ये ट्रेडिंग करून, खासकर F&O जे आत्ता
नवीन फॅड आलं आफ्टर कोरोना की सगळे F&O, मग झिरोदा आहे, ग्रो आहे, असे बरेच ॲप आहेत. मग सगळे ट्रेडिंग करतायत आणि ट्रेडिंग करून त्यांना वाटतं की अरे माझ्या आज 10 लाखाचे मी 1 कोटी बनेन, मी दुसरा वॉरन बफेट बनेन. पण वॉरन बफेटची वेल्थ क्रिएट व्हायला त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी तो 1 बिलियनचा मालक झाला. आज समजा त्याची 100 रुपये जर वेल्थ असेल तर त्यांनी 99 रुपये 60 नंतर बनवलेत. ग्रेट. म्हणजे वेळ दिला तेवढा टाइम स्पॅन आणि कंपाऊंडिंगमुळे आणि त्याचे इन्व्हेस्टमेंट जर्नी 60 वर्षाची. इथं आपल्याला 6 तासात करोडपती बनायचं आहे आणि तो बेसिक प्रॉब्लेम आहे. बरं, अशा तुमच्या आता 22 वर्षाचं करिअर आहे तुमचं, असे काही क्लायंट किंवा इन्व्हेस्टर ज्यांनी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली, पैसे काढून परत त्यांनी कुठं स्टॉक मार्केट केलं आणि ती संपत्ती घालली, अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का? आहेत. एक तर पहिला लॉट होता 2008 मधला. म्हणजे 2005 मध्ये वगैरे ज्यावेळेस म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये पैसे थोडे थोडे बनत होते आणि तो सगळ्यात गोल्डन पिरियड होता. त्यावेळेस असे माझे IT मध्ये बरेच क्लायंट होते. असे बरेच क्लायंट होते की ज्यांना IT काम करताना बाजूला एक टॅब मार्केटचा चालू असायचा. ज्यावेळेस रिलायन्स पॉवर नंतर 11 जानेवारी 2008 नंतर 21,000चं मार्केट पुढच्या 6 महिन्यात किंवा 3-3.5 सप्टेंबरपर्यंत लेमन बुडेपर्यंत 7,600 आलं होतं. त्यावेळेस अक्षरशः पहिला लॉट हर्षद मेहतासारखा पूर्ण संपला होता. म्हणजे जे ट्रेडर होते ते पूर्ण संपले होते, म्हणजे लाखाचे 25 आणि 30,000 केले होते. बरोबर. मार्केटच 50-60%. आणि त्या केसमध्ये माझे असे काही क्लायंट होते ज्यांनी घरावर कर्ज काढून ते पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले होते आणि ते झोपले होते. त्याच्यानंतर दुसरा लॉट आला 2000 ह्याचा आफ्टर कोरोना किंवा कोरोनाच्या फेजमधला, आणि त्याच्यामध्ये एक हे आला होता की 11, 12, 13 रिटर्न नव्हते आणि 2000 नोटबंदीनंतरचं म्हणजे 18ला जे क्रायसिस झालं त्या केसमध्ये माझा एक जवळचा क्लायंट किंवा मित्र त्याने अक्षरशः जाऊन सुसाईड केली होती. सुसाईड केली होती. आत्ता माझे बरेच क्लायंट पोलीस डिपार्टमेंटमधले आहेत. दर महिन्याला पिंपरी चिंचवडमध्ये एक तरी अशी केस येते की हा कुठेतरी गायब झाला किंवा लोकेशनच मिळत नाही किंवा कुणीतरी कुणाला तरी शेअर मार्केटच्या नावाखाली 25-30 लाखाला फसवलंय. ओके. आणि हे सगळे का फसतायत तर लालचेपोटी. आता माझ्या केसमध्ये एक एक्झाम्पल सांगतो. एका माणसाचा डिवोर्स झाला ट्रेडिंगमुळं डिवोर्स झाला. कारण काय होतं की जर एखाद्या नवऱ्याला जुगाराची सवय असेल तर त्या बायकोने त्याबरोबर का राहावं, पहिली गोष्ट. बरोबर. माझी बहीण असेल तरी मी म्हणेन नको राहू, कारण तो काही सुधारणार नाही. बरोबर. तो आयुष्यात काही करणार नाही, कारण तो जुगारी झालाय, व्यसनी झालाय. तर तो ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस पडेल, पण तशी लोक नाहीत पडत बाहेर. बरोबर. अक्षरशः त्या ताईने डिवोर्स घेतला, आज ती वेगळी राहते, तो वेगळा राहतोय, बरबाद झाला. म्हणजे फॅमिली तर स्पॉईल झाली, पण स्वतःचं करिअरही बरबाद झालं. दुसरी एक स्टोरी आहे. एका इन्व्हेस्टरनी 10 वर्षात जी वेल्थ बनवली 1 कोटी SIPने, लॉकडाऊनमध्ये एक मी त्याला अवदासच म्हणेन ऑनलाईन ट्रेडिंगचा कोर्स केला त्याने. आणि तो कोर्स करून त्याला एवढा कॉन्फिडन्स आला त्या 50,000 की मला हे चार्ट, ते चार्ट, कॅन्डल, हे ते मला अजून कळत नाही, 20 वर्ष झाले. पण हा ग्राफ, तो ग्राफ, मग हे असं उलटं झाल्यावर हे उलटं होतं. म्हटलं आता मला एवढं कॉन्फिडन्स आलाय की मी लाख रुपये महिन्याला घरात बसून कमवू शकतो राम. मग त्यांनी पहिलं काम केलं, SIP बंद केल्या. दुसरं काम केलं, जॉब रिझाईन केला 2 महिन्यात आणि ट्रेडिंग करत बसला. ते ट्रेडिंग करता करता आज अक्षरशः त्या 1 कोटीमधले फक्त 90 लाख शिल्लक आहेत. म्हणजे 10 लाख ते पण मुलाच्या नावावर आहेत म्हणून ते शिल्लक राहिलेत. 90 लाख रुपये बुडले. 18 महिन्यात 90 लाख झिरो झालेत. बापरे. आणि आज जॉबही नाही.
बऱ्याचशा वेळेला तुम्ही म्हणताना बोलता की मार्केटने एवढे रिटर्न बनवले, पण लोक किंवा इन्व्हेस्टर रिटर्न बनवत नाहीत, जरी म्युच्युअल फंडमध्ये असतील किंवा शेअर मार्केट. तर काय केलं पाहिजे? तुम्ही म्हणताय ते सगळेचे सगळे रिटर्न माझ्या घरी आले पाहिजे, जे 15%, 16%, 18% जे आहेत ते मला मिळवायचे आहेत. तर मी किंवा माझ्या इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे? सिम्पल प्रोसेस आहे. जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सिम्पल ठेवाल तेवढे चांगले पैसे बनतात. जेवढी कॉम्प्लिकेटेड कराल तेवढे तुमचे पैसे बुडायचा चान्स असतो. पहिलं प्रिन्सिपल येतं. आता याच्यामध्ये काय होतं की मी माझ्या इन्व्हेस्टरला पण सांगताना मी नॉर्मल स्टोरीज सांगतो. मी डेटा तेवढा स्ट्रॉंग वापरत नाही, डेटामध्ये वीकच आहे. मला मूल झालं आणि तो म्हातारपणाचा आधार आहे माझा. समजा मला त्याला PG पर्यंत शिकवायचं आहे, 22 वर्ष. आता त्या 22 वर्षात ते मूल लहानपणापासून मोठं होत लहानपणी खूपदा आजारी पडतं. बरोबर. आता ते आजारी पडल्यावर त्या मुलाची मी जास्त काळजी घ्यायला पाहिजे का त्याला घराच्या बाहेर काढायला पाहिजे? जास्त काळजी घेतली पाहिजे. मार्केटला जर कोरिलेट केलं ना, ज्यावेळेस मार्केट करेक्ट होतं म्हणजे मार्केट आजारी आहे, बरोबर, त्यावेळेस काळजी घ्यायला पाहिजे का त्यातून बाहेर पडायला पाहिजे? नेमकं इथंच चुकतं इन्व्हेस्टरचं की जेव्हा मार्केट खाली येतं, पॅनिक सिच्युएशनमध्ये लोक एक्झिट करतात आणि मग ते बाळ जे मोठं होऊन तुम्हाला सांभाळणार होतं ते बाहेर गेलं म्हणजे संपला विषय. रिलेशनच तोडले ना तुम्ही. हो, त्या बाळाबरोबर रिलेशनच तोडले, इकडे तुम्ही मार्केट बरोबर रिलेशन तोडले. बरोबर. पण ज्यांनी त्या मार्केटलाच काळजी घेतली त्या माणसांनी करोडो रुपये बनवले. आता मी उद्या एका ठिकाणी चाललोय, तर एक प्रेझेंटेशन जस्ट बनवलं, एक डेटा शेअर करतो. 96 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून एशियन क्रायसिस असे बरेच आले. एशियन क्रायसिस आलं, .com बबल आलं, नंतर 2004ला वाजपेयी हारले ते क्रायसिस आलं, 2006ला लेफ्टनी सपोर्ट काढला, 2008ला ग्लोबल क्रायसिस आलं, 2011ला US क्रायसिस आलं, फेड रेटचा इश्यू झाला, नंतर 2016ला आपली नोटबंदी झाली, 18ला GST आलं, 20ला करोना आला. ह्या प्रत्येक पॉईंटला मार्केट जवळपास 25 ते 50% रेंजमध्ये पडलेलं आहे. ओके. त्या इव्हेंटला तिथं लोकांनी भरपूर पैसे काळजी न घेता मार्केटची चांगले शेअर्स विकून टाकले, चांगले म्युच्युअल फंड विकून टाकले आणि त्या पैशातून कुठेतरी फिरायला जा, घर घे, प्लॉट घे, हे केलं. आणि एक्झॅक्टली ह्या प्रत्येक इव्हेंटनंतर 3 वर्षाची जर रिटर्न बघितले तर 150 ते 200% प्रत्येक इव्हेंट नंतर. जे काही क्रायसिस झाले त्याच्यामध्ये मार्केट पडताना 25% ते 50%च्या रेंजमध्ये पडलं. सरांनी जेवढे काही 96 पासूनचे क्रायसिस सांगितले आणि त्याच्यानंतरच्या 3 वर्षाचं रिटर्न किती म्हणले सर? ॲव्हरेज 150 ते 200%च्या रेंजमध्ये. 200% म्हणजे तुमचे पैसे ऑलमोस्ट मार्केट जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये गेले तेव्हा त्यांनी डबल ते ट्रिपल तुमची प्रिन्सिपल केलेली आहे, असं थोडक्यात म्हणायचं. कारण एक साधी गोष्ट की म्हणजे 2008च्या क्रायसिसमध्ये 21,000 7,600 मार्केट आलं, तिथून 12-14 महिन्यात परत 21,000 गेलं. करोनाच्या अगोदर 42,000 होतं, तिथून 26,000ला आलं, आज 75,000 आहे. बरोबर. म्हणजे बॉटम पासून 26 पासून बघितलं तर खूप वाढलं, पण 40 पासून जरी बघितलं तरी सुद्धा ऑलमोस्ट डबल आहे. आणि हे सगळ्या बाबतीत होतं. फक्त ज्यांनी त्याच्याकडे बघितलंच नाही त्याचे पैसे बांधले. मध्ये गोल्ड 5 वर्ष आहे त्या रेंजमध्ये होतं, तिथं मार्केटमध्ये गोल्डचा भाव वाढत नाही म्हणून कुणीही जाऊन सोनं विकलं नाही. बरोबर. ते होल्ड केलं म्हणून आज 75,000 झालं. ऑलमोस्ट 10 वर्ष मला वाटतं गोल्डने रिटर्न नव्हते दिले. 2014ला 33,000 आणि परत लॉकडाऊनच्या अगोदरपर्यंत ते त्याच रेंजमध्ये 10 वर्ष काहीतरी रिटर्न. आता तुम्हाला जर खरी वेल्थ बनवायची तर ती वेल्थ कशी बनेल की तुम्ही 15-20 वर्षासाठी घर घेता, घराचे हप्ते भरता, PPF अकाउंट काढताना तुम्ही 15 वर्षाची कमिटमेंट देता. बरोबर. पॉलिसी काढताना 20 वर्षाची कमिटमेंट देता. पॉलिसी काढताना 20 वर्षाची कमिटमेंट देता. आणि काही कुठलीही ॲसेट सोनं घेताना मरेपर्यंत किंवा भिकेल लागेपर्यंत विकायचं नाही, अशी कमिटमेंट असते. तशी जर कमिटमेंट तुम्ही शेअर्सला आणि म्युच्युअल फंडला ठेवली
तर परत तेच वाक्य म्हणेन की तुम्हाला अमीर किंवा करोडपती बनवण्यापासून ब्रह्मदेवही अडवू शकत नाही. फंटास्टिक. ब्रह्मदेवही अडवू शकत नाही. ग्रेट. फक्त बघायचा तुमचा अप्रोच तसा पाहिजे की हे मी 15-20 वर्ष होल्ड करणार आहे, मग निम्म झालं तरी काही फरक नाही पडत. आणि तेव्हा मी जास्त कॉन्शियस होईल किंवा मी डोळे बंद करून काही करायचंच नाही. आणि ते मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये केलेलं आहे. येस येस. त्यामुळे मी वयाच्या 42व्या वर्षीच फायनान्शियली फ्री झालो होतो. आणि म्हणून मग मी माझं नंतर एक्सपिरियन्स म्हणून माझी लाईफ जर्नी ऑटोबायोग्राफी पब्लिश केली होती. पण काय वाटतं इथून पुढच्या 10-20 वर्षात मार्केट, इंडियन मार्केट कुठे जाईल, काय असेल? मार्केट कुठे जाईल माहीत नाही, पण जोपर्यंत भारतात लोक बाहेर जाऊन हॉटेलिंग करणार आहेत, लोक फिरायला जाणार आहेत, लोक गाड्या घेणार आहेत, लोक खर्च करणार आहेत, तोपर्यंत भारतामध्ये इथून पुढेही 12 ते 15% रिटर्न बनणार आहेत. भारतात किंवा शेअर मार्केटमध्ये रिटर्न त्याच वेळेस बनणार आहेत ज्यावेळेस लोक गाड्या घेणार नाहीत, लोक फिरायला जाणार नाहीत, लोक मॉलमध्ये जाणार नाहीत, लोक खर्च करणार नाहीत. कारण मार्केट म्हणजे काय की मी समजा 50 कंपन्यांचे शेअर्स घेतलेत आणि त्या 50 कंपन्या हे प्रोडक्ट बनवत आहेत. त्या प्रोडक्टला डिमांड आहे, म्हणजे त्या कंपन्या प्रॉफिट कमवणार आहेत 100%. आणि डिमांड आहे आणि प्रॉफिट कमवणार आहेत, म्हणजे माझे जेवढे शेअर्स आहेत त्या प्रोपोर्शनेटमध्ये माझे पैसे वाढणार आहेत. बरोबर. साधी गोष्ट आहे. आता जर लोक किंवा मार्केटमध्ये पैसे कधी बनणार नाहीत, लोक ज्यावेळेस फिरणार नाहीत, खर्च करणार नाहीत, मॉलमध्ये जाणार नाहीत किंवा गाड्या घेणार नाहीत किंवा रिअल इस्टेट घेणार दिसत नाही. दिसत नाही. पण तसं जर घडलं तर आपले जॉबच टिकणार नाहीत. बरोबर. कारण आज कुठलीही कंपनी ते प्रोडक्टला डिमांड आहे म्हणून तिने एम्प्लॉईंना काम दिलंय. बरोबर. जर त्या कंपनीच्या प्रोडक्टला डिमांडच नसेल तर ती कंपनी लोकांना कामावून काढून टाकणार आहे. बरोबर. लोकांना कामावून जर काढून टाकलं तर लोक जाऊन खर्च करणार नाहीत, आणि खर्च करणार नाहीत म्हणजे दुसऱ्या कंपन्या प्रोडक्ट बनवणार नाहीत, म्हणजे त्या दुसऱ्या कंपन्यांमधल्या लोकांचे पण जॉब जाणार. बरोबर. म्हणजे मग ते जे विशेष सायकल आहे ते सगळीकडे होणार, पूर्ण इकॉनॉमी ठप्प होऊ शकेल. मग त्या केसमध्ये आपले घर जे करोडोचे आहेत ना आज पुण्या मुंबईच्या ठिकाणचे, त्या घरांच्या किंमत पण 60-70 लाख होणार आहेत. 60-70 पण नाही राहणार. कोण राहणार? कामच नाही आहे, पुण्यात राहून करायचं. आणि त्यावेळेस परत प्रेशराइज सेलिंग येणार, पॅनिक सेलिंग येणार. त्यामुळे लोक ज्यांच्या हप्त्यावर घरं घेतलेले आहेत ते लॉसमध्ये विकणार. आता आज सगळे म्हणतात रिअल इस्टेटमध्ये पैसे बुडत नाहीत. कालच मी एका चांगल्या सरकारी मोठ्या डेजिग्नेशनच्या ऑफिसरला भेटलो होतो. ते म्हणले की मी चिंचवडमध्ये 1 कोटीला फ्लॅट घेतला होता आणि 3-3.5 वर्षानंतर 80 लाखाला विकला. काय बापरे. म्हणजे पैसे बुडतात. हो. आत्ता मी गेल्या आठवड्यात एक पोलिसांचं सेशन घेत होतो. तिथं एकाला विचारलं, म्हणजे सगळ्यांना विचारलं की कुणी 5 वर्षापूर्वी घर घेतलं आहे का. एकाने हात वर केला, सांगितलं मी 28 लाखाला घर घेतलं होतं. म्हणलं आज विकायला गेलं तर म्हणलं 32 लाख. म्हणलं गेल्या 5 वर्षात तू रेंट किती भरलाय, आपलं हे इंटरेस्ट किती पे केलाय, तर 20-22 हजार हप्त्याने जवळपास 17-18 हजार रुपये आपण इंटरेस्ट कॉर्पस जरी पकडला तरी त्यांनी 7-8 लाख रुपये इंटरेस्ट पे केला. बरोबर. म्हणजे प्राइस वाढली 4 लाखांनी आणि 7-8 लाख, म्हणजे त्यांनी 4 लाख लॉसमध्ये 5 वर्षाची प्रॉपर्टी. एक्झॅक्टली. आता व्ह्यूअरसाठीच म्हणून किंवा सगळ्यांना सांगतो, माझं घर मी 2010 मध्ये 30 लाखाला घेतलेलं आहे चिंचवडमध्ये चांगल्या सोसायटीमध्ये. ते घर आज झालं माझं 65 लाखाला. म्हणजे गेल्या 14 वर्षात पैसे डबल झाले. बरोबर. आता 14 वर्षात डबल म्हणजे माझे रिटर्न आले 7%, 7 पण नाही 6%. बरोबर. पण त्यात मी जे 8-9 वर्ष हप्ते भरले त्याचं व्याज जर जोडलं तर माझा ॲक्च्युअल गेन आहे 4%. बरोबर. कारण 30 लाखाला तुम्ही व्याज पण भरलं. त्यामुळं वेल्थ तशी तिथं बनलीच नाही. पण लोकांच्या डोक्यात असतं की माझं अरे 50 लाखाचं घर 1 कोटीला झालं. पण तेच पैसे मार्केटमध्ये चांगल्या 20-25 स्टॉक्समध्ये असते किंवा म्युच्युअल फंडमध्ये असते तर त्याचे आज 2.5 कोटी झाले असते. बरोबर.
मी साधं वाईटच म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो की तुम्ही तेच पैसे पोस्ट ऑफिसच्या कुठल्याही स्कीममध्ये ठेवले असते 8% तरी ते घरापेक्षा जास्त वाढले. ग्रेट. पण लोकांना ते फिजिकल ॲसेटची सवय असते, तो बघायला मिळतं घर, आणि ते एक म्हणजे सगळ्याच व्ह्युअरसाठी किंवा सगळ्यांसाठी एक माझं पर्सनल एक एक्झाम्पल आहे, बेस्ट सांगतो मी. म्हणजे ते की तुमच्या घरात एक रांजण आहे आणि त्या रांजणला होल पडलेला आहे आणि तुम्ही एक कळशी त्यात पाणी भरता आणि परत 500 मीटर किंवा 100 मीटरवर जाऊन ती कळशी भरून आणता आणि त्या रांजणमध्ये ओतता आणि एक होल पडलेला आहे चांगलं मोठं बऱ्यापैकी. तो रांजण कधी भरेल? कधीच नाही भरणार जोपर्यंत होल बुजणार नाही तोपर्यंत नाही. आणि ते होल जे आहेत ना ते आपल्या लाईफमध्ये आहेत की मला जे फालतूचे खर्च जे आहेत ते जर मी बुजवले नाहीत तर मी करोडपती कधीच बनू शकत नाही. एक्झॅक्टली. मग मी ब्लेम कुणावर करतो? मोठ्या खर्चांवर. पण खरी वाट कोण लावतो? माझे छोटे छोटे खर्च. ते एक इंग्लिश तेवढे येत नाही पण ते एक चांगली स्टोरी आहे की मोठ्या बोटी किंवा मोठी जहाजं एक होल पडल्यामुळं बुडतात. बरोबर. त्याच्यावर बॉम्ब पडला किंवा कशाला धडकले म्हणून नाहीत बुडत, छोट्या होलमुळं बुडतात. एक्झॅक्ट. आणि आपल्या लाईफमधले किंवा आपल्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये हे जे छोटे छोटे होल शोधणं आणि ते बुजवणं जरी केलं ना तरी माणूस खूप बदलू शकतो. सर, शेवटचा प्रश्न की तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय संदेश द्याल? फायनान्शियली त्यांना स्टेबल व्हायचं तर तुम्ही खूप काही सांगितलंय, पण मेजर पार्ट शेअर मार्केट का म्युच्युअल फंड का दोन्ही पण? पहिलं तर तुम्ही सांगितलं खर्च कमी करा किंवा शॉप नका करू, तर नक्की याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि टाइम काय गेम असेल? जर त्यांनी वेळ दिला तर काय होऊ शकेल या इन्व्हेस्टमेंट्समध्ये, आणि वेळ नाही दिला तर काय होऊ शकेल, आणि द्यायचा तर वेळ किती द्यायचा? एक जनरल माझा सल्ला आहे सगळ्यांना की बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरुवात करताना तुम्ही पहिली गोष्ट करायला पाहिजे की सगळ्यात पहिला इमर्जन्सी फंड तुम्ही क्रिएट करायला पाहिजे. तो असेल प्रत्येकाच्या खर्चाप्रमाणे, पण तो 3 ते 6 महिन्याचं तुमचं जे इन्कम आहे तेवढं तुमचं इमर्जन्सी फंड म्हणून बँकेत कुठेतरी FD किंवा नॉर्मल सेक्युअर ह्याच्यामध्ये जिथून तुम्ही इझिली 1 दिवसात लिक्विडेट करू शकता. मग लिक्विड फंड असतील, डेट फंड असतील, त्यात करायलाच पाहिजे. दुसरं टॉप प्रायोरिटीवर येतं टर्म पॉलिसी. ती टर्म पॉलिसी पाहिजे तुमची ऑन एन ॲव्हरेज इन्कमच्या 8 to 10 टाइम्स. ओके. ती कंपल्सरी पाहिजेच. फक्त तुम्हाला कुठलाही एजंट येऊन सांगणार नाही, कारण त्या एजंटला ती पॉलिसी विकली की नवीन पॉलिसी विकता येत नाही, त्यामुळे तो युलिप विकणार आहे, एन्डोमेंट पॉलिसी विकणार आहे. पण बेसिकली पाहिजे टर्म पॉलिसी 8 to 10 टाइम्स ऑफ युअर इन्कम, ॲन्युअल इन्कम. म्हणजे इन केस डेथ झाली तरी तुम्हाला समजा 10 लाखाचं इन्कम आहे, 1 कोटीची पॉलिसी आहे, 1 कोटीची बँकेत FD ठेवली बायकोनी तरी तुम्हाला 6-7 लाख रुपये व्याज मिळू शकतं, म्हणजे सर्वाईव्ह होतं. त्यानंतर येतं तुमचा पर्सनल हेल्थ पॉलिसी पाहिजे. हे खर्च गेले म्हणजे ह्याच्यातून हे इन्व्हेस्टमेंट नाही झाले, हे खर्च झाले. तुमच्या लायबिलिटीज कुठलेही लोन, पर्सनल लोन, कार लोन, हाऊस लोन कधीही 50% वर नसायला पाहिजेत. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50%, 30-35% असेल तर सगळ्यात बेस्ट. ओके. 50च्या पुढे कधीच नसायला पाहिजेत. तुमचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि नेसेसिटी एक्सपेन्सेस हे ऑन एन ॲव्हरेज 25 ते 30% रेंजमध्येच पाहिजेत. ओके. नेट मंथली इन्कमच्या. म्हणजे तुमच्याकडे इन्व्हेस्टेबल कॉर्पस राहतो 25 ते 30%. बरोबर. त्यातले 90% पैसे तुम्ही इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. ओके. मग त्यात काही कॉर्पस गोल्डमध्ये असेल, काही कॉर्पस ट्रॅडिशनल आपले NPS म्हणा किंवा PPF तशा ह्याच्यामध्ये असेल थोडाफार, आणि मॅक्झिमम इक्विटी म्युच्युअल फंड्स किंवा लॉंग टर्मचे स्टॉक्स अशामध्ये तुमच्या त्या मंथली इन्व्हेस्टेबल कॉर्पसच्या 80 ते 90% पैसे पाहिजेत. आता हे पाहिजेत तर हे कितीपर्यंत पाहिजेत, तर तुम्ही तुमचे गोल्स ते अलाइन करायला पाहिजेत की हे माझ्या रिटायरमेंटसाठी आहे, हे माझ्या चाइल्ड एज्युकेशनसाठी आहे, हे मला 5 वर्षानंतर कुठेतरी राहतं घर घ्यायचं आहे त्यासाठी आहे, असे गोल्स डिफाईन पाहिजेत.
राहतं घर सोडून मला नाही वाटत दुसरी प्रॉपर्टी असावी. जर तुमच्याकडे खूप वेल्थ बनली तर मग त्यातला काही कॉर्पस काढून तुम्ही मनाला समाधान म्हणून एक प्रॉपर्टी घेतली तर चालते. पण एक प्रॉपर्टीचं हप्ते संपले म्हणून तुम्ही दुसरी जर प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही 45-50 पर्यंत हप्तेच भरत राहता. आणि त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय होतो की तुमच्याकडे इन्व्हेस्टेबल कॉर्पस राहत नाही. त्यामुळे तुम्ही जे 30ला इफिशियंटली काम करू शकता ते 45ला करू शकत नाही. आणि 30 पासून तुम्हाला जे कंपाऊंडिंगचा वेळ मिळणार आहे 20-25 वर्ष, तो 45 नंतर 5-10 वर्षच मिळतो. बरोबर. त्यामुळे तुमची वेल्थ क्रिएट नाही होत. जेवढे जास्त हेवी लोन्स तेवढे तुमचा इन्व्हेस्टेबल कॉर्पस कमी होणार आहे. आणि इन्व्हेस्टेबल कॉर्पस कमी झाला की तुम्ही वेल्दी बनूच शकत नाही. ओके. 2 घरं असतील तुमच्याकडे पण ते 2 घरं 7-8% वाढलेले असतील, त्यात हप्ते भरत असाल, चुकून जर जॉब गेला तर तुम्ही रस्त्यावर. आणि सगळ्या व्ह्यूअरसाठी आणि म्हणतो माझ्या मित्रांना मी सगळ्यांनाच प्रश्न विचारतो की कोरोनामध्ये जर तुमची डेथ झाली असती तर आज तुमची फॅमिली ज्या सुखात आनंदात राहते त्याच आनंदात राहिली असती का? जर त्याचं उत्तर हो असेल, राहिली असती आणि त्यांच्यासाठी मी केलं आहे, तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायची गरज नाही. पण जर उत्तर नाही आलं तर तुम्ही आजच फायनान्शियल प्लॅनिंगला बसायला पाहिजे. कारण एक असं समजायला पाहिजे की तुम्हाला हा दुसरा चान्स मिळाला आहे. बरोबर. खूप साऱ्या लोकांना नाही मिळालेला आणि काही जण गेलेत. त्यामुळं परत त्यात चुका होऊ देऊ नका. आणि एक फायनान्शियल प्लॅनिंगसाठी मग मनी अकॅडमी असेल किंवा तुम्हाला जे तुमचे सोयीस्कर ॲडवायझर असेल, जिथं ट्रस्ट असेल, इंटिग्रिटी असेल, कुठलाही ॲडवायझर हा कधीही तुम्हाला गाईड करणारा असावा. एक महाभारतातलं एक्झाम्पल सांगतो फक्त शेवटचं. पांडवांकडे एक ॲडवायझर होता, श्रीकृष्ण. कौरवांकडे एक ॲडवायझर होता, काय शकुनी मामा. शकुनी. दोघांना ॲडवाईस देणारे दोघं होते. आता तुमचा ॲडवायझर तुम्ही कसा चूज करायचा हा तुमचा प्रश्न आहे. आणि ॲडवायझर हा कधीही तुमच्या भल्यासाठी काम करणारा असायला पाहिजे, त्याच्या कमिशनसाठी नसावा. एक्झॅक्टली. आणि पहिली गोष्ट, ॲडवायझर हा फक्त तुमच्याशी कनेक्टेड नसायला पाहिजे, तुमच्या फॅमिलीशीही कनेक्टेड आणि फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट होणारा आणि तसा राहणारा पाहिजे. नाहीतर तुम्ही गेलात की त्या फॅमिलीचं आणि त्या ॲडवायझरचं काही संबंध नाही. कारण त्याचा इंटरेस्ट होता फक्त तुमच्याकडून कमिशन कमावणे. बरोबर. त्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा जो चान्स मिळाला आहे आफ्टर कोरोना तो मिस करू नका. आजच ह्या क्षणाला संध्याकाळी नवरा बायको दोघं बसा आणि आयुष्यात काय काय करायचं आहे ते पहिलं काढा आणि काय काय टाळायचं आहे ते दुसऱ्यावर पानावर काढा. सगळ्यात महत्त्वाचं काय टाळायचं आहे ते समजलं तर जे शिल्लक उरतं ते फक्त करायचंच उरतं. म्हणजे करायच्याकडे फोकस करायची गरज नाही. बरोबर. फक्त काय नाही करायचं त्याची लिस्ट काढली तरी तुम्ही सुखी आनंदाने जगू शकता. फंटास्टिक. सर, तुम्ही खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आहे आमच्या व्ह्युअरसाठी. सो तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणाने फायनान्सवरती बोललात, त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.